मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। सकाळपासूनच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळते। पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने धावते। नवी मुंबईमध्ये सुद्धा सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलाय। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। शिल्पा, आज सकाळपासूनच सगळ्या मुंबईमध्ये पण पाऊस पडतोय। नवी मुंबईत विशेषतः पावसानं जोर धरलेला आहे। काय नेमकी एकंदरीत परिस्थिती आहे? वाहतुकीवर सुद्धा पावसाचा परिणाम झालाय असं कळतंय। रिद्धी, आपण जर पाहिलं तर काल काही क्षणभर विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे। आणि काल रात्रीपासून जर आपण पाहिलं तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई अशा संपूर्ण तिन्ही विभागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। काल रात्रीपासूनच जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत आणि सकाळी जर आपण पाहिलं तर मुंबई असेल किंवा नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे। मुंबई शहरामध्ये सीएसटी असेल, दादर असेल किंवा आजूबाजूच्या उपनगरांमध्ये देखील रिमझिम पावसाची रिपरिप आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याचबरोबर नवी मुंबई शहरामध्ये देखील सकाळपासूनच रिमझिम पावसासह जोरदार पावसाच्या सरी देखील बरसत आहेत। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ठाणे, नवी मुंबई असेल किंवा उपनगरांमध्ये पावसाच्या रिमझिम सरी आणि ढगाळ वातावरणासह पावसाच्या जोरदार सरी देखील बरसण्याची शक्यता वर्तवलेली आहे। त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। आणि 3 तासाचा जो पावसाचा इशारा दिलेला आहे त्यानुसार नवी मुंबई शहरामध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे। आणि या पावसाच्या सुरुवातीमुळे किंवा रिमझिम पावसामुळे किंवा अनेक सखल भागांमध्ये जोरदार सरी बरसत असल्यामुळे मुंबई शहराची जी जीवनवाहिनी लोकल आहे त्यावर विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे, परिणाम झालेला पाहायला मिळत आहे। तिन्ही मार्गाच्या ज्या लोकल आहेत त्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत। त्यामुळे कामावर जाणारे चाकरमानी असतील किंवा नोकरदार वर्ग असेल किंवा जे नागरिक आहेत त्यांच्या प्रवासात मात्र अडथळा निर्माण झालेला आहे। मुंबई शहरामध्ये अजूनही रिमझिम पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना किंवा जे प्रवासी आहेत किंवा जे चाकरमानी आहेत त्यांना अडथळा निर्माण झालेला पाहायला मिळतोय। आणि ही रिमझिम अशीच दिवसभर आपल्याला सुरू असणार असल्याचं पाहायला मिळेल। रिद्धी जी, धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।